सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे. नमस्कार रसिको. मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. कविवर्य प्रमोद जोशी एकदा म्हणाले होते की स्वर्गात नाही गोवा म्हणून देवही करतात हेवा. खरे हो. मास्टर दीनानाथ मंगेशकर, बाभ बोरकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, मोगूबाई कुर्डीकर अशा कितीतरी कलावंतांनी गोव्यामध्ये जन्म घेतला आणि आपल्यासारख्या रसिकांचं आयुष्य अक्षरशः श्रीमंत केलेलं आहे. त्याच परंपरेतले एक थोर कलाकार म्हणजे पंडित रवींद्र चारी. नमस्कार रवी माम. हांव तुझे स्वागत करता आणि तुका खूप खूप शुभेच्छा देता. कोकणी उलयता? नाही, मला एवढंच कोकणी येतं, पण तुम्हाला आपलंसं करण्यासाठी म्हणून मी कोकणी वाक्य होतो, बाकी काही नाही. तुमच्या सितार वादनाकडे येण्याआधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या घरात संगीताचं वातावरण होतं. म्हणजे बाबा तबला वडील प्रसिद्ध तबला वादक. येस. आणि मला वाटतं खूप मान सन्मानाने ते म्हणजे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. तर तुम्ही सुरुवातीला तबला वादन शिकलात, नंतर हार्मोनियम वादन शिकलात. तर मला तुमच्या आधी तबला वादनाविषयी जाणून घ्यायचं आहे, हार्मोनियम वादनाविषयी जाणून घ्यायचं आहे आणि नंतर मी सितार या वाद्याकडे येणार आहे. येस. मी घरातच तबला म्हणजे वडिलांपासून घरात सारखे क्लासेस चालू आहेत आणि बाबा स्वामी विवेकानंद सोसायटी पणजी इथे शिकवायचे. तिथे शिकवत असताना त्यांच्याबरोबर राहणं, कीर्तन भजन म्हणजे गोव्यातले नामवंत मंडळी मनोहर बुवा शिरगावकर किंवा त्यांच्या चिरंजीव नाना शिरगावकर अशी लोक. त्याच्यानंतर जे शंकराचार्य झाले आता होते कराडकर स्वामी, ते आधी खूप मोठे कीर्तनकार होते. बर. त्यांचे शिष्य म्हणजे घागबुवा आणि अशी लोक. घागबुवा म्हणजे नरसोबाच्या वाडीचे दत्तदास. हो, तिथे जाण्याचा योग माझा म्हणजे योग स्वामी घडून आणतात. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे बाबांबरोबर मी जायचो इथे नाटकाला, कीर्तनाला, भजनाला. त्यामुळे त्यांच्याबरोबर वाजवायचा पण योग मला आला की घागबुवांबरोबर. म्हणजे कीर्तनाच्या साथीला तुम्ही बसाय? हो, त्यांच्यावर बसलोय. राहिलकर बुवा, सुंदर बुवा मराठे. बर. आणि फक्त कराडकर बुवांबरोबर सहवास लाभला मला. पण म्हणजे याचा अर्थ तुम्ही तबला वादनाची रितसर तालीम घेतलेली. आपण बाबांकडे. जुजबी तबला वादन नाही तर
साथ करण्या इतपत तुम्ही तबला हो शिकलेला म्हणजे होता. हो मी खूप पुढे ॲडव्हान्स गेलो नाही, कारण सतारीमुळे मग मी पुढे नाही गेलो, तबल्यामध्ये पूर्ण ॲडव्हान्स गेलो नाही. पण तबल्याचं घरीच चालू होतं, म्हणजे तालीम विद्यार्थी घरी यायचे हां. आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे ताल शिकवणं, रेला, कायदा, तबल्याचे जे इंटरकॅसिस जे आहे सर्व, त्याच्यामुळे बालपणीच तालाचा आणि लयचा आविष्कार हा एक अंगामध्ये बनून गेला. मला असं कळलं तुम्ही लहानपणी म्हणजे ज्यावेळी तबला शिकायचात, आता तुम्ही म्हणजे सितार वादनाकडे वळलात, परंतु तुम्ही पढन तर खूप छान करायचात असं मला कळलेलं आहे. तर ते खरं आहे का? पढन म्हणजे घरात तबला. म्हणजे मुंबईत आल्यानंतर आमचे तालयोगी दादा सुरेश दादा तळवलकर, काय प्रश्नच नाही. त्यांचा सहवास, त्यांच्याबरोबर मी वाजवायचो, त्यांच्याबरोबर साथीला नगम्याला असायचो. त्याच्यानंतर आता नगमा मी सोडला आहे वाजवायचा, पण पूर्वी वाजवायचो. त्यांनीही माझ्याबरोबर साथ केली आहे. तो योग पण खूप ऑस्ट्रियामध्ये आणि मुंबईमध्ये, गोव्यामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी. तर असा हा त्यांच्याबरोबर सहवास ते कधी झोपायला देतच नव्हते ट्रॅव्हलिंगमध्ये. अरे रवी उठ, हां काय झोपाय नाही नाही तर चल हां सुरू. मग ती म्हणजे साऊथचा अभ्यास, बंदिशी तबल्याच्या, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बंदिशी ज्या तबल्याच्या दिनामध्ये असंच सारखं चालूच. एखादी झलक ऐकू ना आम्हाला पढन तर किंवा काय जी बंदी ता कधी तक तक ता ता कधी तक तक धा तक तक धा तक तक धा ता कधी ता कधी ता ता कधी करती ता ता कधी ता कधी तक 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 धा तक तक धा तक तक ता ता कधी ता कधी न ता कधी ता 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 करती ता ता कधी ता करती ता करती ता करती धा धा गधा ता घे ता ता गधन ता गधन धन ता गधन धन 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 धा तिना दे धन धा तिना दे धन धा. हा असा प्रवास, तालालयचा आविष्कार, स्वरांचा अभ्यास, आणि हे तर मस्ट आहे. सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप ऐकणं हे खूप गरजेचं आहे. एखादा मुलगा क्लासिकलमध्ये येतो ना, किंवा एखादा किंवा फ्युजनमध्ये येतो किंवा लाईटमध्ये, त्याला ऐकलेलं खूप माहिती पाहिजे. तो क्लासिकलमध्ये शिकतो आणि त्याला बाबा अब्बाजी माहिती नाही, त्रिकोकांचा माहीत नाही, सामत्याप्रसादजी माहीत नाही माहीत नाही, ते असं कसं नाही. किंवा बाबा अमेरिका शिक्षणाची सुरुवात ही खरं तर ऐकण्यापासूनच आधी व्हायला पाहिजे. ऐकण्यापासून. तुम्ही आता तबला वादनाविषयी मी बोललो तुमच्याशी, तुम्ही तबला सोडून एकदम पेटीकडे कसे काय वळलात? काय मला असं वाटतं गोव्यात प्रत्येक घरामध्ये तबला पेटी असतेच, तर तसं काही घडलं का तुमच्या बाबतीत? नाही, कारण बाबा मला कीर्तनाचे चाकी आणि ह्या जे प्रकार आहेत ते मला दाखवायचे घरी, आणि भजनाला घेऊन जायचे. ह्या सगळे मोठे लोक भजनातले, नरहरी वळवळकर आणि मनोहर शिरगाव वगैरे सगळी मोठी नावं. आणि आमच्याच सोमनाथचारी, आमचे नाथचारी, ते पण मोठं नाव गोव्यामध्ये, सोमनाथचारी, सोमनाथ बुवाचारी भजनात खूप प्रसिद्ध भजन गायक. त्याच्यामुळे हार्मोनियमकडे मी वळालो. मग तिथे करंदीकर सर, निर्मलाबाई पै काकोडे, बेळगावच्या विजापुरींच्या शिष्या, आणि डॉक्टर सुधांशू कुलकर्णी हे गोव्यातच होते बरेच काळ. आणि असं माझा प्रवास सुरू. आणि त्याच्यानंतर मग बोरकरजींकडे माझी तालीम झाली. हो, म्हणजे हो, त्यांच्याकडे तालीम झाली. त्यांच्याकडे बराच काळ झाले तालीम. मुंबईत झाली. अच्छा. ह्याच्या अगोदर सगळ्यांकडे गोव्यातच कला अकॅडमीमध्ये शिकलो मी. हां हां. म्हणजे पण हार्मोनियम वादनाचं सुद्धा तुम्ही रितसर शिक्षण हो 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 तालीम प्रॉपर. साथीला मी कारण नाही गेलो, कारण सतार गोव्यात कोणीच नव्हतं. म्हणजे त्यामुळे पहिल्या सतारवादक मीच गोव्यामध्ये, आणि त्यामुळे सतारीकडे वळालो. ही सितार तुमच्या हातात आली कशी? म्हणजे असा काही प्रसंग घडला की एखाद्या वाद्याकडे नाही, आता आपल्याला हे वाद्य शिकायचं आहे, हे कधी झालं? वडिलांना एक 75 रुपयामध्ये 75 रुपीजमध्ये एक सतार मिळाली, आणि ती सतार ते घरी घेऊन आले. मग मांजरेकर, राजाराम बाबा मांजरेकर म्हणून होते, त्यांना थोडं माहीत होतं सतारीचं, त्यांनी सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग अब्दुल करीम खान साहेब आले, ते धारवाडचे, म्हणजे सतारवादक. त्यांच्यामुळे गोव्यात बऱ्याच सतारी झाल्या, आणि तिथून मग माझा सतारचा प्रवास सुरू झाला. आणि बाबांनी 75 रुपयानं जी सतार आणली होती, थोडा भोपळा मोठा होता, म्हणजे जरा मोठी साईज होती. आजकाल जरा खूप चेंजेस झाले सतारीमध्ये, विलासकर साहेबांनी खूप चेंज केलं आहे. अच्छा. तर
त्यावेळेस बाबांना थोडं माहीत होतं, मांजरेकर सरांना माहीत होतं, आणि मग अब्दुल करीम खान साहेब आले, त्याच्यामुळे सतारीला प्रवास सुरू झाला. मग हो तबला आणि हार्मोनियमकडे मी थोडं मागे राहिलो, म्हणजे कारण सतारीच मेन कोरिया म्हणून. पहिले गुरु कोण तुमचे सितारेमधले? अब्दुल करीम खान. आणि त्यांनी पहिल्यांदा काय शिकवलं, काय म्हणजे आता एखादा राग शिकवला असेल? बेसिक्स, आधी बेसिक्स व्हेरी इम्पॉर्टंट. मी आतापर्यंत ना एवढ्या वर्षानं मी बेसिक्सना खूप इम्पॉर्टन्स देतो, आणि म्हणजे बेसिक्स हे खूप संगीतामध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजे व्यवस्थित भरपूर त्याचा रियाज झाला पाहिजे. हा. वेगवेगळे अलंकार, मेरुखंड किंवा वेगवेगळ्या जातीतले अलंकार. झलक थोडीशी दाखवा ना. खंड जाती, मिश्र जाती म्हणजे 7, मेरुखंड, हा वेगवेगळा प्रकार. परत मंद्र आणि मध्य सप्तकचं एक व्हेरिएशन. असे वेगवेगळे खूप म्हणजे भरपूर प्रकार हे आहेत. सगळं म्हणजे सुरुवातीचं शिक्षण तुमचं गोव्यामध्ये झालं? काहीच. हा. काहीच. आता मेरुखंड वगैरे इथे आल्यानंतर. आणि असं काय झालं की आता आपण गोवा सोडावा आणि कुठेतरी मुंबईकडे यावं? उच्च शिक्षण नव्हतं. म्हणजे संगीतातलं म्हटलं आहे की नाही, म्हणजे मला सतारीसाठी हा. सतारीसाठी नव्हतं, त्यामुळे मी इथे आलो. आणि तुम्ही आणि काहीतरी सतारीमध्ये करायचं. हा. या म्हणजे म्हणजे हे तुम्ही ठरवलं होतं की आता आपण म्हणजे काय 10वी नंतर काही कॉलेज वगैरे आपण करायचं नाही, नाही, आपण सतार हे वाद्य. 10वीचा रिझल्ट पण थांबलोच नाही मी. पास होणार नाही होणार मला माहित नाही, सॉरी. ते म्हणजे मी पास, ऑफकोर्स पास झालो, पण नाही हो, माझ्या मनात तशी काही शंका नाही आहे, मी तुम्हाला सहज विचारतोय. पण म्हणजे तुम्ही नंतर मुंबईमध्ये आलात? मी 10वीचा पेपर लिहिल्यानंतर मी रिझल्ट न थांबता मुंबईत पोचलो. आणि मुंबईत पहिल्यांदा कोणाकडे आलात? मला मोगूबाई कुर्डीकर, म्हणजे त्या गोव्याच्याच किशोरताईंच्या आई. होय, बरोबर. त्यांनी मला मुंबईत त्यांचा एक फ्लॅट होता गोरेगावला, त्यांनी राहायला दिलं. त्याच्या अगोदर भीमराव सबनीस म्हणून त्यांच्याकडे त्यांनी मला 4 वर्ष ठेवलं, कारण त्यांच्या मुलाला तू शिकव आणि तिथेच राहा, आमच्याकडेच राहा, आणि मुलाला पण शिकव. ह्यासाठी त्यांनी मला घरी ठेवलं, तिथेच त्यांच्याकडे बांद्राला. आणि माईंची मुलगी म्हणजे दुसरी मुलगी किशोरताईंची बहीण ललिता कोर्डीकर, त्यांनी पण खूप मला पाहिलं त्यावेळी, तो काळ असा. तर त्यामुळे ललिता कोर्डीकर, किशोरताई आणि माई त्यांनी तर राहायलाच दिलं मला. भीमराव सबनीस त्यांनी पण त्यांच्या घरात ठेवलं होतं. तर असं हा प्रवास माझा सुरू झाला. आणि त्याच्यानंतर सुरेश हळदणकरजी ते मला पद्मभूषण उस्ताद अब्दुल हलीम जाफर खासाबांकडे घेऊन गेले. खूप मोठं नाव, खूप मोठं. मग खासाहेबांकडे तालीम कशी सुरू झाली तुमची? सुरेशजी मला घेऊन गेले हळदणकरजी त्यांच्याकडे, आणि त्यांनी पण मला ताना दिल्या काही. किराणा घराण्याचे ताना, ज्या छूट तानाला म्हणतो, छूट ताना, गा 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 नि गा गा नि गा 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 गा, ह्या प्रकारचे ताना त्यांनी मला तेव्हा लिहून दिल्या त्यांच्या हाताने. कोणी? सुरेश हळदणकर. हा, बरोबर. ह्या ताने मला त्यांनी त्यावेळेस बिहागमध्ये दिले ताना. अजूनही माझ्या त्या लिहिलेल्या ताना आहेत त्यांच्या हस्तात. वाजून दाखवलं तर फारच छान. कारण आम्हाला सुरेश हळदणकर म्हटलं की श्रीरंगा कमला कांता हरे हे गाणं आठवतं. नाही, तेही मी हार्मोनियमवरती वाजवतोय.
वाजवत राहणार मी. मैत्र से हे ताल सुरांचे. घराणेदार शिक्षण हे मग तुमचं खासेबांकडे सुरू झालं. हो. ती त्यांची शिकवण्याची पद्धत कशी होती, म्हणजे तुमची तालीम कशी चालायची? आम्ही तो काळ वेगळा होता. दिस इज 85-86. आधी गेल्याबरोबर तिथे बाजारात जायचं, मटण आणायचं, बाजार आणायचा, ही सगळं अशी कामं सुरू व्हायची. अच्छा. ही वादनाला हार्डली बसायचे ते वन्स अ वीक, ट्वाईस अ वीक असतं. आम्ही फक्त त्यांना ते वाजवताना बघायचं आपण. हां, निरीक्षण करायचं, निरीक्षण. कसे वाजवतात. कारण मला वाटतं ना, म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे. हे मला म्हणायचं असं. बरोबर आहे. ऑब्झर्वेशन तुमच्याकडे नसेल ना तर खूप कठीण आहे. तुम्ही कशी ठेवली स्वतः, स्ट्रोक कसं मारतायत ते, निकास कशी आहे त्याची, स्ट्रोक्स किंवा मिजराब किंवा लेफ्ट हँडचं किंवा ऑब्झर्व करणं, टेक्निक्स. कारण टेक्निक्सने भरलेलं वाद्य आहे. बरोबर. टेक्निक्स खूप आहे याला. या वाद्याविषयी मी नंतर तुम्हाला विचारणार आहे, जरूर. पण तत्पूर्वी मला सांगा की आपण जेव्हा खासाहेबांचं नाव घेतो तेव्हा त्यांच्या अशा स्वतंत्र काही बंदिशी आहेत हो. की ज्या आजही अनेक विद्यार्थी म्हणूया किंवा त्यांचे शिष्यासने सितारवादक वाजवतात की ही यांची रचना म्हणून. तर अशा काही त्यांच्या घराण्याच्या किंवा अशा काही खासवास बंदिशी तुम्हाला शिकवल्या का त्यांनी? रविशंकरजी इकडे आणि विलास खान साहेब इकडे अशा आणि त्यांच्यामध्ये यांनी आपलं नाव ठेवलं का, तर त्यांनी एक वेगळा स्वतःचा बाज निर्माण केला. दॅट इज कॉल्ड जाफर खानी बाज. अच्छा. असा हा बाज त्यांनी निर्माण केलाय आणि कमाल, म्हणजे खूप अफाट. त्यांनी बऱ्याच मूवीजमध्ये वाजवलंय. कोहिनूर, गुंज उठी शनाय. हां, गुंज उठी शनायमधलं मी त्यांनी वाजवलेलं गत वाजवतो, चालेल ना. त्यांची गत वाजवतो. त्याच्यानंतर त्यांचं फेमस पहाडी, पिलू, कमाल, चक्रधून. त्यांनी खूप वेगळा विचार केला त्यांनी स्वतःमध्ये, म्हणून त्यांनी त्याचं नाव ठेवलं ना आपलं, वेगळं वाजवलं. काहीतरी खासाहेबांचं हो. म्हणून ऐक- तातक धिन धिन्ना ना धिन धिन्ना ना धिन धिन्ना धिन्ना तक धिन धिन्ना ना. अंतरा. क्या बात आहे. तुमचा आणि शाहिदभाईंचा परिचय कसा काय झाला, आणि तुम्ही ठरवून त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली की कोणी तुम्हाला सांगितलं? नाही, मला तो बाज घराणं खूप आवडायचं आधीपासून आणि त्यांच्याकडे शिकायचंच होतं. आणि सुरेशदादांच्या सहवास असल्यामुळे ते दोघे चांगले मित्र, शाहिदभाई आणि सुरेशदादा तळवलकरजी. त्यामुळे त्यांनी शब्द टाकला, मी त्यांच्याकडे गेलो. मग प्रथम बांद्रालाच माझ्या एका मित्राकडे तालीम सुरू झाली अशी. आणि असं मग त्यांचं मी ऐकायचं. गोव्यात ते आले कार्यक्रमांना, जिथे दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत संमेलनमध्ये ते आले होते. त्यांनी यमन वाजवला होता, यमन कल्याण, आणि मी एकदम असं भारावून गेलो होतो त्यांच्या वादनाने. पण त्यांनी मला डायरेक्ट गमकच सुरुवात केली. गमक पहिल्यांदा मी म्हटलं मला सुरुवातीपासूनच करायचं, पण नाही, ते म्हणजे गमक सुरुवात. आणि हो, गमक बरोबर बाकी सगळं मी बेसिक्स पण करत गेलो, जे काही ॲडव्हान्स होते. मेरुखंडाचे प्रकार मी म्हटलं तर म्हणून, आणि मंद्रमध्यचे व्हेरिएशन्स वगैरे, आणि काही टेक्निक्स, जे झालातले काही टेक्निक्स आहेत, छंदामधल्या काही टेक्निक्स आहेत, हे त्यांच्याबरोबरीने मी असं हे करत गेलो. बऱ्याच वेळा
ऐकायला म्हणून जातो तेव्हा आलाप, जोड, झाला, बंदिश, तराणा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपली मैफिल रंगवली जाते. तर मगाशी तुम्ही जे आत्ता बोलताना म्हणालात की मेरखंड पद्धती आणि गमक अंगाने सुरुवात केली शाहीदबाईंनी, तर ही सगळी वेगवेगळ्या घराण्यांची वैशिष्ट्ये आहेत की ही वादनातली वैशिष्ट्ये आहेत? वादनातले वैशिष्ट्य. घराण्याला अनुसरून म्हणजे काही आपण कसं म्हणतो, आपण जेव्हा आता तुम्ही भीमसेनजींना ऐकताय किंवा किशोरताईंना ऐकताय आणि मग तिथेच तुम्ही कुमारजींना ऐकता, वेगळीच एक शैली आहे. हा, शैली वेगळी कशी जाणवते तुम्हाला ही? बरोबर. सेम. तसंच हा प्रकार रविशंकरजींच्या वादनातून म्हणा, विलास कसाबांच्या वादनातून म्हणा, किंवा रविशंकरजींच्या आणि सॉरी हलीम जाफर कसाबांच्या वादनातून म्हणा, तर या लोकांनी आणि शाहीदभाई वेगवेगळा चेंज आणला या संगीताच्या द्वारे. इन्स्ट्रुमेंटच्या टेक्निक्स तर आधीपासून आहेत, काही नवीन आल्यात, काही वेगवेगळे आल्या, आणि त्यांनी पण खूप विचार केला. तालाच्या अंगाने तालाचा आविष्कार, लई तालाचा आविष्कार, खूप विचार केला या लोकांनी. तुम्ही आत्ता जो मुद्दा म्हणजे जोड आणि नाही, आत्ता तुम्ही जे म्हणालात की तालाच्या अनुषंगाने, तर ती बाजू पक्की होण्यासाठी म्हणून तुम्ही पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे शिक्षण नव्याने सुरू केलं. हो. आणि तिथल्या शिक्षणाची पद्धत काय? अहो तिथेच पडलेलो असायचो हो. सकाळ तिथेच कानावर चालूच ना, सकाळी चालू तिकडे बसून, मग इकडे एक हाताने इकडे असं ते सगळे प्रकार, इकडे एक ताल, इकडे 3 ताल, इकडे मत्त ताल, एका वेळेत सगळ्यांची सम एकच. अच्छा. एक्झाम्पल हे सगळं म्हणजे हे लईचे प्रकार हे जसं मी हा परफॉर्मन्सचा भाग नाही आहे, पण म्हणजे एक दाखवा. धिन धिन धागे तिरेकडे तू ना, का 3 धागे तिरेकडे धिन ना, इकडे एक ताल, इकडे 3 ताल, इकडे मत ताल, सगळ्यांची सम एकच, खाली एकच. धिन धिन धागे तिरेकिट तू ना, का 3 धागे तिरेकडे धिन ना, ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना 3 ना, ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, का 3 धागे तिरेकिट धिन ना, दिन तिरेकिट धिन ना, तू ना धिन धी ना धिन तिरेकिट धी ना, तू ना धी धी ना धिन धिन धागे तिरेकिट तू ना, का 3 नुसतं टाळी पकडली नाही, सॉरी लय पकडली नाही, त्याची टाळी 3 तालची टाळी 1 5 13 खाली 9 आणि याची 1 5 9 11 तसं इथे मततात. आणि हे सगळं तुम्हाला पंडित सुरेश तळवलकर तिथून सगळं असं वेगवेगळं मग ते -2 सिस्टम फ्रॉम साऊथ. पण त्या ताल वादनाच्या शिक्षणाचा सितार वादनासाठी कसा तुम्ही उपयोग करून घेता? सगळ्यांनी अब्बाजींपासून, झाकीरबाईपासून, सुरेशदादांपासून, शाहीदबाईपासून सगळ्यांनी खूप विचार केला, सगळं घेतलंय, साऊथचं खूप घेतलंय, म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप केलं याच्यामध्ये. अशी काही तुम्ही झलक दाखवाल का आता? हिंदिन्ना तक धिन्दिन्ना ना धिन्दिन्ना. -2 सिस्टम जे आम्ही शिकलोय, तगडे तगड 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 धा तगड तगड धा तगड तगड धा. ती आहे म्हणजे वादवच्या वेळ आधी घरी कॅल्क्युलेशन करून मी आलेलो नाहीये, इथे करायचंय. मग तुम्हाला ती आता सुचलंय म्हणजे थोडक्यात आताच कॅल्क्युलेशन करायचंय. तुम्हाला समेला यायचंय की 15.5 पकडायचंय, का तुम्हाला 1 मात्रा पकडायची, 1.25 मात्रा पकडायची, 1.5 मात्रा पकडायची. आता मी समेला येतोय ना, आता मी 15.5 पकडतोय, 15.5 समेच्या आधी पकडते. आता कॅल्क्युलेशन काय केले मी मगाशी समेचा केलं होतं, आता मी ते अर्धा मात्रा कमी केली. तग तगड तग तगड तग दिमे तग दिमे तग तगड धा तग तगड धा तग तगड धा धिन धिन्ना ना धिन धिन्ना. इकडे केलं म्हणजे तग दिमी तग दिमी तग दिमी
ता ता कीट धा आ ता ता कीट धा आ ता कीट धा. ही स्वरांच्या माध्यमातून त्याला इम्प्लिमेंट केलं. तक दिमी तक 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 दिमी तक तक तक. हा सगळं ह्याच्यामधलं ह्या लोकांनी खूप काम करून ठेवलंय. सॉरी आम्ही काय नाही खूप काम केलं. मगाशी तुम्ही बोलताना Legends म्हणाला लोकांनी. होता Yes. की पूर्वी तुम्ही नगमा साथीला जायचा. हो, तुम्हाला एक अशी संधी मिळाली होती की सुप्रसिद्ध तबला वादक अल्ला रखा खान साहेब त्यांच्याबरोबर तुम्हाला एकदा म्हणजे लेहरा साथ करण्याची संधी- अब्बाजींबरोबर एक मला संधी मिळाली ती 1991 डोंबिवलीच्या जोशी बुवांच्या गजानन बुवा जोशी. जोशी हो त्यांच्या गुरुकुल नाव आठवत नाही त्यांचं संस्थेचं. तर तिथे कार्यक्रम होता आणि मुलाखत पण होती. श्रीकृष्ण दळवी ते त्यांनी घेतलं, सुरेश दादा आणि मी साथीला असा योग आला. यशवंतराव केरकर माझ्याबरोबर साथीला होते. तो असा योग आला. पंढरनाथ नागेशकराबरोबर मी साथी नगमा वाजवला. नंतर मी नगमा सोडल्यानंतर मग मोठे दिग्गजांबरोबर वाजवायची संधी होती पण मी सोडून दिलं नगमा. कारण सितारेकडे जास्त लक्ष. सितारेकडे लक्ष. आता या वाद्याविषयी थोडासा मला असा तांत्रिक प्रश्न विचारा की ही वाद्य रचना मगाशी मी बघितलं की तुम्ही राग बदलल्यावर काहीतरी काय त्याला तुम्ही म्हणाल ते पुढे मागे करत होतात. तर ते नक्की काय करत होतात? तर हे याच्यामध्ये काय आहे, याला खाली तारा ज्या आहेत हा आपण जेव्हा वरती स्वर वाजवतो हा त्या वरच्या स्वरांप्रमाणे कोमल शुद्ध तीव्र त्याप्रमाणे ह्या तारा लावल्या जातात. या खालच्या म्हणजे ती फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी एक्झॅक्ट वरची आणि खालची मॅच व्हावी लागते. एक्झॅक्टली 441 किंवा 442 म्हणजे 442 वरती तर 442 व्हायला पाहिजे. तर ती ऑटोमॅटिक वाजते खाली. नाही तो अजून साऊंड असा रेझोनन्स देतो तुम्हाला. तो खालची तार ऑटोमॅटिक म्हणजे मी बघा मी वरची वाजवतो आणि बंद करतो खालची वाजते. वरती बंद केले मी तर ही पण आस खालची पण आस दोन्ही अजून तो असं. मैत्र से हे ताल सुरांचे. काळानुसार या वाद्यामध्ये काही बदलही झाले असतील. गेल्या 25-30 वर्षात असे काही बदल आहेत का जे तुम्हाला जाणवले की आपल्या आधीच्या पिढीने या वाद्यामध्ये काय बदल केले असतील? खूप बदल झाले आहे. ह्याला जोडची तार म्हणतो आपण. पण त्या जोड म्हणजे काय, दोन तारा होत्या जोडा. तानपुरा जोडा म्हणतो ना बरोबर. जोडा तसं इथे आणि इथे होती. ते मिलाद कसाबांनी खूप विचार केला याच्यावरती आणि त्यांनी मग एकच तार ठेवली. ही ब्लँक केली. मध्यम इकडे ब्लँक गंधार पंचम याची बांधणी भोपळा कमी केला आणि ख्याल गायकी सतारीमध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केली मिलाद कसाबांनी. पडद्यांची लेवल तबलीचं ही तबली आहे याला तबली म्हणतात. हा भोपळा हे पंढरपूर आणि कलकत्त्यामध्ये तुम्हाला भोपळा हा खायचा भोपळा. हो माहिती आहे मला वाटतं नाही, नाही, सगळ्यांना मिरजेमध्ये- मी काही लोकांना माहित नसतं म्हणून बरोबर. हो त्यांना हे भोपळा हा सुका होता मिरजेमध्ये किंवा कलकत्त्यात किंवा दिल्ली. तर सुकवून त्याला मग जर एकदम कडक बनतो आणि मग त्याचं पाहिजे तसं कापून त्याला मग बनवून. तर मग आजकाल शिंग मिळत नाही म्हणजे आजकाल हे शिंग आहे म्हणजे पण आजकाल मिळत नाही. हे जुनं आहे आणि ह्याला जवारी म्हणतात. अच्छा. एकदम मराठीतला जुना वर्ड म्हणजे घोडी. पण आता घोडी जवारी जवारी छोटी जवारी हा पण आता आजकाल हे वापरतात म्हणजे लाकडाचा प्रकार आहे. अच्छा. हा तो वापरतात आणि जवारी आजकाल फायबर किंवा जे काय मिळतं त्याने वापरतात म्हणजे हाडाचं. पण हे शिंग आहे. पडदे जर्मन सिल्वर. तर अशा ह्या तारा याच्याप्रमाणे ट्युनिंग करावे लागतात. पडदे सरकावे लागतात. कोमल ध पाहिजे. आता पद पद हा पद नि सा नि ध प. कोमल रे पाहिजे. कोमल शुद्ध त्याचे कोमल रे पाहिजे. सारे सारे
तर असं आहे. म्हणजे हे रागानुसार तुम्हाला काही बदलाव रागानुसार रागानुसार जी काय मला धून वाजवायची असेल, जे जे काय मेलडी वाजवायची असेल त्याच्याप्रमाणे हे सगळं. आता एक छोटा या अनुषंगाने अगदी छोटा प्रश्न विचारतो की म्हणजे तुमच्या राग संगीतामध्ये जर का दोन्ही दैवत असतील किंवा दोन्ही निषाद असतील, असा काही तुम्ही राग वाजवत असाल समजा, दोन्ही किंवा- दैवत? किंवा जोडराग जर का वाजवत असाल, बसंत बहार तुम्ही राग वाजवणार असाल तर त्यामध्ये दोन्ही निषाद आहेत, दोन्ही मध्यम येणार, दोन्ही गंधार येणार. खूप त्यावेळेस तयारीला खूप कठीण पडतो त्या ह्या अशा हा. त्या. पण त्या मी काय करतो, त्याला मी एखादे एक खेचून घेतो, एक इथे घेतो. हा. आता एखादं कनकांगी जो पहिला थाट 72 थाटांपैकी एक. पहिला पहिला. कनकांगी. हा. सारे जे मी दोन्ही ऋषभ आहे, दोन्ही दैवत हा, आहे. हा. सारे रे म प द द सा द द प म रे रे सा. एक खेचून एक सरळ हा. प म द प म रे रे सा रे म प द म द प म द सा द रे सा द सा द रे सा द सा द रे सा द सा रे सा द द द द प द प द प म रे म रे रे सा. तर हा दोन्ही ऋषभ दोन्ही दैवतचा असा उपयोग करावा. खूप खूप तयारीने जरा हा म्हणजे हा सरावाचा भाग आहे. हो सरावाचा. रवीजी, या वाद्याचा हिंदी सिनेमा संगीतामध्ये खूप वापर झालाय. येस. तर अशी काही तुम्हाला उदाहरणं वाजवून दाखवता येतील का? या खान साहेब, हलीम जाफर खान साहेबांनी त्यांनी गुंजवटी शनायामध्ये जी गत वाजवली ती वाजवतो. तदनंतर एक मदन मोहनचं एक छोटंसं झलक त्यांनी त्यांच्या संगीतात तर एक अविभाज्य भाग हो. होता. मदन मोहन साहेब. हो, प्रयत्न करतो. गाणी एवढी कठीण आहेत, म्हणजे जास्ती गाणी वाजवत पण नाही ना. क्या बात आहे. फ्युजन पासून ऑल जॉनर म्हणजे ब्लूज, वेस्टर्न क्लासिकल, वेस्टर्न जॅझ, इवन रॉक. मी रॉकमध्ये पण वाजवले. बरं बरं. यूट्यूबला तुम्ही पाहू शकाल. झिरो बँड फ्युजनमध्ये मी खूप लोकांबरोबर काम केलं आहे. त्याच्यामध्ये लुईस बँक्स, शिवमानी, त्रिलोक गुरटू, रणजित बारो, तौफिक कुरेशी, जाकीर भाई, फजल भाई, आणि माझा बँड जो आहे जिनो बँड, शेल्डन संगीत आलदेपूर, हा माझा स्वतःचा बँड आहे. रविचारी क्रॉसिंग, ज्याला मला गिमा नॉमिनेशन मिळालं. अरे वा. त्याच्यामध्ये अलॉंग विथ अनुष्का शंकर, AR रहमान, कर्ष काळे. आणि एका अल्बमला ज्या अल्बममध्ये वाजवलं त्याला ग्रॅमी नॉमिनेशन पण मिळालं आहे. वा वा. तर असा एक अल्बम लुई बँक्सने प्रोड्यूस केला, ज्याच्यामध्ये खूप टॉपमोस्ट
ऑल ओव्हर दी वर्ल्डचे लोक होते. मला वाटतं आपलं जे विविध प्रांतामधलं जे संगीत आहे म्हणजे आपण लोकसंगीत म्हणूया जे आहे त्यामध्ये सुद्धा या वाद्याचा वापर झाला आणि तुम्ही तुमच्या कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये म्हणजे बंगालचं संगीत, राजस्थानचं संगीत, आसामचं संगीत, गोव्याचं संगीत म्हणजे त्या त्या प्रांताची धून असे तर प्रत्येक प्रांताची एक झलक अशी आपण गोव्यापासून सुरुवात करूया. अच्छा, गोव्याची सुरुवात. गोवन आता कलर. बंगालकडचा एखादा वा. दिस इज बेंगॉल. आसाम. वेगवेगळ्या प्रांतातले खूप आहेत जिथे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ तिथे वेगवेगळ्या फोकमध्ये खूप खूप त्याचा उपयोग झालेला आहे. मैत्र से हे ताल सुरांचे. तुम्ही जे आता गुरुकुल सुरू केलेलं आहे तिथे तुम्ही मला वाटतं विद्यार्थ्यांकडून
म्हणजे सिम्फनी हा प्रकार बसून घेत आहे आणि त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मी सतारचे आता माझ्या 75 स्टुडंट्स आहेत, जे आम्ही खूप कार्यक्रम करतो. जे सिम्फनी म्हणजे त्याच्यामध्ये 70 सतार, तबला, ड्रम आणि कीबोर्ड हे मेन. तर पब्लिक शोज, कॉर्पोरेट शोज आणि प्रायव्हेट शोज आणि त्याच्यामध्ये क्लासिकलच बेस्ड धून असते. ते फक्त त्याला थोडंसं आधार ड्रमचा दिला जातो. अच्छा. नंतर मी हार्मोनियम पण शिकवतो आणि काही हार्मोनियमचे स्टुडंट्स पण आहेत, अमेरिकेत आहेत आणि इथे मुंबईत पण आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या लोकांबरोबर साथ केली, दिग्गजांबरोबर पण केलेली आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या अकॅडमीचं नाव स्वर संस्कृती म्युझिक अकॅडमी. प्लस मी विवेक सोनारांच्या गुरुकुल ॲपमध्ये पण ऑनलाईन तिथे पण मी पॅनलमध्ये आहे, शिकवता म्हणजे तुम्ही? हो शिकवतो सतारी. तर ही माझी अकॅडमी मुंबईतच आहे आणि सध्या सगळीकडे लॉकडाऊनमुळे ऑनलाईन गेले वर्षभर चालू आहे. जो चालू जोरात आहे, क्लासेस चालू आहेत. नाही, आपण स्वागत केलं पाहिजे ना. Yes, ऑनलाईन yes, yes. शेवटी शिक्षण आहे ना. Yes, yes, yes. आणि शिक्षण आणि चालू खूप राहणं मुलं- महत्वाचं आहे. बरेच माझे विद्यार्थी ज्यांनी युनिव्हर्सिटीजमधनं मास्टर्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हा TCS मध्ये कामाला होता, त्याने फक्त संगीतासाठी त्याने नोकरी सोडली आहे, फक्त संगीत करतोय. बरं 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 बरं. चांगली नोकरी होती पुण्यामध्ये आणि चांगल्या प्रोजेक्ट करत होता. असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांनी मास्टर्स केलं आहे संगीतामध्ये पण. आणि अमृता लोखंडे, प्रसाद राहणे, कविता लोटलीकर, रूपक नायगावकर, डॉक्टर मनषा कुलकर्णी, मोहिनी आणि असे बरेच लोक आहेत, जे सारंग वेचलेकर, जे फक्त म्युझिक करतात. रवीदादा, तुमच्याकडे म्हणजे वाद्याविषयी, वादनाविषयी सांगण्यासारखं पुष्कळ काही आहे, मला माहिती आहे. परंतु काय, जसं त्रितालाला 16 मात्रा असतात, तसं बंधन आपल्याला वेळेचं आहे. चौकटीमध्ये, आणि हो. त्या गप्पांची सांगता तुम्ही तुमच्या आवडत्या रागाने करावी अशी माझी इच्छा आहे. रसिक प्रेक्षकांना सुद्धा ते नक्कीच आवडेल. तुमच्या आवडीचा कुठलाही एक राग.
क्या बात है.